खालचा एरिया त्यांचा नसल्यामुळे त्यांनी अतिक्रमण आहे ते सगळं काढायला सांगितलं आहे. म्हणजे कारण रोड जेव्हा बनेल प्रॉपर तेव्हा पार्किंगसाठी सुद्धा ते आपल्या आपल्या गाळ्यांच्या समोरच येतील. या रोडवर काही कंजेशन होणार नाही, इकडे ट्रॅफिक होणार नाही आणि इकडे काही अपघात पण होणार नाही, कारण हा स्टेट हायवे पडतो. त्यामुळे त्या हिशोबाने आम्ही हे काढायला सांगितले आहे. ची नोटीस वगैरे कधी बजावली होती? एक आठवड्यापासून आम्ही जाहिरात केली होती, तर आम्ही भरपूर टाईम पण दिला होता. कंटिन्युअसली सगळे घंटागाड्यांवर पण अनाऊन्समेंट चालू होती आणि न्यूजपेपरमध्ये पण आम्ही जाहिरात दिली होती की आम्ही एक आठवड्यात देणार आहे. इनफॅक्ट एक आठवड्यापेक्षा जास्त दिला आहे आम्ही सगळ्यांना. आम्ही स्वतः येऊन गेलो होतो, सर्वेक्षण करून गेलो होतो. सगळ्या गाळ्यावाल्यांना सांगितलं पण होतं की तुम्ही स्वतः लवकरात लवकर काढा, नाही तर तुमचं नुकसान होईल. आम्ही कारवाई करण्याच्या पेक्षा तुम्हीच काढून घ्या. त्यांनी न काढल्यामुळे आता आम्हाला येऊन इकडे काढून घ्यावं लागतं. आपले नगर परिषदेच्या गाळ्याच्या समोरच्या काही अंतरावर इतर पण काही किरायानं वगैरे जागा वगैरे त्यांनी दिलेलं असं काही तुम्हाला निदर्शनास दिसून आलं? नाही, आता कसं आहे, आता हे फक्त एरिया नाही आहे जिथे आम्ही अतिक्रमण काढायचं मोहीम आहे. आम्ही बाकीच्या एरियाजमध्ये पण काढणार आहे. जसं तहसील रोडच्या बाहेर पण अतिक्रमण खूप झालेलं आहे आणि ते मेन रोडच्या बाजूलाच आहे. तिकडे खूप जास्त ट्रॅफिक कंजेशन आणि तो खूप प्रॉब्लेम होत आहे आणि तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना पण खूप त्रास होत आहे. तर त्यामुळे माझी इनफॅक्ट त्या लोकांना पण विनंती आहे, त्यांना पण सांगून ठेवले की तुम्ही स्वतः अतिक्रमण काढून घ्या, नाही तर मग आम्ही परत कारवाई करू. तुम्हाला आम्ही तिकडे येऊन काढण्यापेक्षा त्यांनी काढलेलं ते खूप बरं राहील. कारण मेन रोडच्या इनफॅक्ट पूर्ण शहरामध्ये जिथे पण मेन रोड आहे तिकडे जिथे पण अतिक्रमण झाले आहे ते काढायचं आम्ही करणारच आहोत. तर सगळ्यांनी स्वतःच काढून घ्यावे, त्याच्या आधी ते अपेक्षा आहे अशी. आता काही तुम्ही ज्यावेळेस हे अतिक्रमण काढलं जातं त्यावेळेस व्यापारी आणि तुमच्यामध्ये काही चर्चा वगैरे होती, व्यापारी काही विनंती करतात? हो, नक्कीच. आता जेव्हा नोटिसा आल्या आहेत सगळ्यांना तेव्हा सगळ्या व्यावसायिक लोकांनी आले होते अर्ज करून की नका काढू आणि असं तसं. पण काय आहे की ती आमची जागा आहे, अतिक्रमण केलेलं आहे, तर आम्हाला काय असं करता नाही येणार की त्यांना सोडून द्यावं की नाही का बाबा आपण विचार करू. आम्ही विचार करतो इनफॅक्ट, म्हणून आम्ही त्यांना टाईम दिला आहे. तुम्ही स्वतः काढून घ्या, तुम्ही दुसरं कुठेतरी काहीतरी बघा, पण आम्हाला काढावं तर लागणारच आहे, कारण मला वरूनच ऑर्डर्स आहेत, तर आम्हाला अतिक्रमण काढावंच लागणार आहे. आता राजकीय नेते जे आहेत ते राजकिशोर मोदी हे देखील या ठिकाणी आले होते, त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली? नाही, काही नाही. त्यांचा पण प्रतिसाद, त्यांनी पण सपोर्ट केला आहे. तर सगळे अतिक्रमण बिना भेदभावचं काढलं तर त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी सांगितलं आहे. बाकी इतर काही नेते मंडळींचे फोन वगैरे येत आहेत, थोडं थांबा असं काही सांगा? नाही नाही, असं काही नाही आहे. सगळ्यांचा सपोर्टच आहे आत्तापर्यंत. जे आहे प्रॉपर अतिक्रमण जे आहे ते काढायला कोणाचंच असं काही कोणी हे नाही केलं, विरोध नाही केला. सगळ्यांचं म्हणणं आहे फक्त की सगळ्यांना कोणाचा भेदभाव नको, कोणावर अन्याय नको, सगळ्यांचंच काढायचं असेल तर असं. आता आज जर हे अतिक्रमण काढलं तर उद्या आणखीन काही अतिक्रमण ते करू शकतात, त्याच्यासाठी वेगळी नोटीस किंवा त्याच्या संदर्भात त्यांच्यावरती काही कारवाई वगैरे केली जाते? हो, आता कसं आहे की हे अतिक्रमण काढल्यानंतर परत जर कोणी बसलं तर नक्कीच त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत, हे तर नक्कीच आहे. स्वतः आम्ही प्लॅन आहे आमचा, तहसीलदार SDM आमच्या सगळ्यांचं, की आम्ही एक पथक निर्माण करू शकतो सो दॅट ते कंटिन्युअसली जसं आता काढले परत एका आठवड्यानंतर परत ते चेक करतील. जर कोणी परत अतिक्रमण केलं असेल तर परत